आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोड शो हा सुरू झालेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। पुण्यामध्ये अजित पवार मैदानात उतरलेले आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवार यांचा हा रोड शो आता सुरू झालेला आहे। आज दिवसभर हा मेगा रोड शो पाहायला मिळणार आहे। पालिका निवडणुका जिंकण्यासाठी हा रोड शो तब्बल 4 ते 5 तास हा रोड शो असणार आहे। तर संध्याकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन, पुण्यामध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका, तब्बल 4 ते 5 तास हा रोड शो आज चालणार आहे। पुणे पालिका निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार या ठिकाणी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। आज त्यांचा हा तब्बल 4 ते 5 तास रोड शो होणार आहे। मेगा रोड शो हा पालिका निवडणूक जिंकण्यासाठी पाहायला मिळणार आहे। पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। अजित पवार या ठिकाणी पुणे पालिका निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचा हा रोड शो आहे। सभांचा धडाका आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर संध्याकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी अजित पवार हे मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढत असताना अजित पवार या ठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांचा हा रोड शो, तर संध्याकाळी सभांचा धडाका हा पाहायला मिळणार आहे। पत्रकार परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय अजित पवार यांच्या या रोड शोला सुरुवात झालेली आहे। तब्बल 4 ते 5 तास हा रोड शो चालणार आहे। नक्कीच आता या रोड शोला जनवाडी येथून सुरुवात झालेली आहे आणि अजित पवार हे आता या रोड शो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवार यांच्यासोबत सगळे उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांचे दिसतात आणि आता इथून अजित पवारांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय हे दृश्य। एक मिनिट सरकार। जी जी, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या माहितीसाठी। आताची आपण ही दृश्य पाहतोय। अजित पवार यांच्या या रोड शोला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण राज्यभर महापालिका निवडणुकींची रणधुमाळी दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अजित पवार यांचा रोड शो पुणे पिंपरी चिंचवड म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे तेच ठिकाण आहे, हे तेच पुणे आहे जिथून अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र डागलेलं होतं। तर दादांचं हे वागणं बरं नाही असं म्हणत भाजपनं देखील पुण्यातल्या एकूणच दादांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीवर, रणनीतीवर आणि भूमिकेवर पलटवार केलेला होता आणि आता याच पुण्यातून होमग्राऊंडमधून अजित पवार यांच्या रोड शोला सुरुवात। ही दृश्य आपण पाहतोय तर दादांची ही रोड शो करता सज्ज असलेली जी कार आहे ती आपल्याला पिंक पाहायला मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।